तर इट्स डे सेकंड आणि आम्ही लोक निघालो आहे आता साहित्यिक थीम पार्कला. आणि प्रियावीरची फॅमिली तर नाही आहे, पण आम्ही लोक निघतो आहे. तर रात्री 10 वाजताची ट्रेन आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाऊन येऊया आपण. बघूया. जाम आई बघायला आवाज थोडासा गडबडलेला आहे पाण्याचा चेंज झाल्यामुळे. थोडा नाही लयच बिघडलेला आहे. आता आम्ही लोक आलोय नाश्ता वगैरे करायला. समोरच आम्हाला शॉप दिसलं, बाजूलाच आमचं निवासस्थान आहे. निवासस्थानच्या बाहेर आलं तर लगेच नाश्ता वगैरे करून इथून आम्ही लोक नाश्ता वगैरे करून जाऊ लगेच थीम पार्कला. साहित्य थीम पार्कमध्ये आम्ही आलो आहे आणि हे आहे साहित्य थीम पार्क. मम्मी पप्पाला घेऊन आलो आहे. तिकीट झाले आमचे तिघांचे 2,500 रुपयामध्ये आणि एकाचं तिकीट जे आहे 750 आहे. तिकीट आमच्या जवळ आहे. आता रात्री 8पर्यंत आम्ही लोक बघूया काय काय बघायला मिळतं. काढायला नाही जमणार. मामा होता बट मामाचा सडन प्लॅन चेंज झाला. आम्हाला थीम पार्कचे सुद्धा भेटलेत, तर बघूया. चला तर यार ह्याचं खरंच खूपच ब्युटिफुल आहे. याही टिका चांगला दिसतोय का माझ्या? अरे एक नंबर आहे. पूर्ण शिर्डीची मजा तर इथे येत आहे. मग लोकांना काय बोला आलो एवढं तर जिंदगीत आनंद नाही पण. तर इथं मस्त फाउंटेन शो वगैरे पण आहे, बघून घ्या. कूल. तर शॉपिंग वगैरे आहे जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर. आणि इथं आहे उपाहारगृह. हे जेवणाचं आहे. हे दुपारी आपण जाऊया इथं, ठीक आहे. आता पहिला आपण ना कालिया दर्शनात तेच हळूहळू जाऊया. तर इथं येऊया पहिला. चला तर आम्ही चाललो इथे. हा फर्स्ट आहे का? फर्स्ट शो आहे का? आम्ही चाललो तीर्थयात्रेला. आता सगळे मंदिर पाहायला किती मस्त गणपतीची मूर्ती आहे. आपण बघा आता फक्त एन्जॉय करा. हो
लागले नमस्कार। भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। ये सिद्धिविनायक मंदिर मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार। 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। हे मंदिर इसे खुद पांडवों ने बसाया था, ऐसा माना जाता है। पूजा होती की नहीं समुद्र आज किनारे का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हे बघा इथं नंदी आहे, आई इथं नंदी आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ते शंकरजीचं मंदिर. हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। आई बद्रीनाथ छान आहे की नप्पा. हे बा सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। आठ 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल,
सत श्री अकाल। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। बाप रे। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक हैं। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियाँ हमें पहुँचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। तो अब अनुमति दें, साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे। नमस्कार। सगळे तीर्थयात्रा झाली, सगळ्या देवांचे दर्शन झाले आणि खूप आनंद झाला। शिर्डीत आल्यासारखं वाटलं आज. सगळे देवांचे दर्शन झाले. आता मी बाहेरून आलो, आम्हाला हे स्टॅच्यू दिसले. एन्जॉय. इथं खूप छान शिवाजी महाराजांची पा इकडे बघा, ते सीट अशी हलणार, त्यात पाणी उडणार, कळलं, फुगा येणार, तर काय भिवू नका, ते हव्यात नाही नेते, फक्त सीट हलते. थिएटर आहे ते, थिएटर. आता आम्ही लोक चाललोय लंका दहनसाठी. खरं यार खूपच छान आहे ते. बघा तिथं पण साईबाबाची मूर्ती आहे, मोठी वाली बघितली. बघा जाता पण
लंका दहन शो कसा होता? एक नंबर होता. असं वाटत होतं आपण परत तिथं होतो. होय. आजी लढाई. हो भाई. बघितले काय ते राईट साईडले यार खूप रिअलिस्टिक होतं यार स्वतः खूप छान होता बघूया मी दर्शन सुद्धा घेतलं साईबाबांचं इथूनच एंट्री होती आमची आणि आमचे 3 शो बघून झालेत ॲक्च्युलीमध्ये एक आहे तीर्थयात्रा नंतर लंका दहन आम्ही बघितलं आणि त्यानंतर आम्ही बघितलं सप्तम मालिकी ते येऊन वाटते की शेडेला आलं ते काय माहीत पडतं तर साईबाबा चांगलं शो बघितला कळलं हिस्ट्री त्यांची कशी आले काय आले ते
तर इथं काउंटर एरिया आहे, जो जर तुम्हाला काही हवं असेल तुम्ही इथून घेऊ शकता. पॅसेज आहे आणि इथं साईबाबाची स्टॅच्यू आहे खूप मोठी, आणि याच्या बाजूलाच मसाज मशीन आहे जिथं मी मम्मी पप्पाला करायला टाकलं आहे. तर आता आमचं फक्त बाकी आहे द्वारका माई. 3 शो झालेत आमचे. हा मग ते बोलवतील. या जागी आम्हाला रोबोटिक साईबाबांचा शो दाखवला गेला, जो की खरंच खूप छान होता आणि अनएक्सपेक्टेड होता. आम्ही आलोय तो शो बघून. आता आम्ही चाललोय खाली आपण आता आम्ही आलो आहे कालिया मर्दन शो बघायला, आणि हा जो शो होता, हा शो 5D होता. आणि 5D लाईक की जेव्हा हे सीट हलणार किंवा शोमध्ये जर कुठेतरी वॉटर सीन आहे तर आमच्या तोंडावरती पाणी ओढणार. तर खरंच हा एक्सपिरियन्स खूप छान होता. पप्पांना सांगत होते, पप्पा ते जे हँडल आहे पकडून ठेवा, कारण की सीट हलणार, अंगावरती थोडंफार पाणी ओढणार. तर हे जो फोटो आहे साईबाबाचा, हे जे क्यूब्स असतात ते क्यूब्सने बनवलेलं आहे बघा. ते बघा इथे बनवताना दाखवत आहेत. आमचे सर्व शो बघून झाले आहेत आणि टोटल 6 शो होते. हा मेन त्यांचा हॉल एरिया आहे. तर शॉपिंग एरिया जर तुम्हाला काय बघायचं असेल तर बघत जाऊ शकता. आणि या साईड सर्व शो ऑर्गनाईज असतात त्यामध्ये. समोरच साईबाबांची आमचं थीम पार्क बघून झालेलं आहे. आम्हाला फक्त 3.5 तास लागला. आता 3.5 तास लागले आम्हाला. सर्व काही एक्सप्लोर करून झालेलं आहे. कसं वाटलं मग आजचा एक्सपिरियन्स सांगा. एकदम खूप छान वाटलं. सगळ्या देवाच्या तीर्थयात्रेला जाऊन आल्यासारखी फिलिंग आली आणि खूप मजा आली. 5D शो कसा होता? एक नंबर. वाटते उठावच नाही द्यायचं. तर अशी कहाणी आहे आणि खरंच खूप एन्जॉय झाला. तर आता आम्ही आलो आहे सर्व लोक शॉपिंगमध्ये, शॉपिंग मार्केटला. आणि मामी, मम्मी, मामा सर्व आम्ही सर्व बघतोय काय.
तो फाइनली हम लोग पहुंच चुके हैं वापस स्टेशन पर. हाँ, और अभी वक्त हो गया है घर जाने का, बॅक टू मुंबई. माझ्या बोगीमध्ये चढणार तर आम्ही एकाच बोगीमध्ये चढणार मामाच्या आणि तिथं मग चेंज करायला बोलणार आणि एक सोबत जाणार. मामा मामी एन्जॉय केलं की नाही मग? एन्जॉय केलं की नाही? मजा आली मग? हां, फुल मजा केली आम्ही. हमारी ट्रेन आ चुकी है. हाँ मामा, और बोगी सभी को अलग अलग लगी है, तो इसके बोगी में घुसेंगे, फिर वहाँ पे अरेंजमेंट देख लेंगे क्या होता है. ट्रेन सुटायची बाकी आहे. आम्ही मामा फटाफट घेऊया जे काय आहे ते आणि निघूया. तर मी फ्राईड राईस मागवला आहे, जो 100 रुपये कॉस्ट आहे. बघूया जे फटाफट निघूया. फोन कर काही पाहिजे